नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे संकष्ट चतुर्दशी. त्यानिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत शेंगदाण्याची बर्फी. खूप झटपट आणि पटकन अशी होणारी ही शेंगदाण्याची बर्फी आहे. खायला खूप मऊ अशी लागते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेंगदाण्याची बर्फी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आपण इथे एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यांना छान असं भाजून घेऊया. आपल्याला शेंगदाणे जास्त ही भाजून घ्यायचे नाही आहेत, जेणेकरून आपण जेव्हा शेंगदाण्यांची साल काढू तेव्हा ते काळे दिसतील आणि आपल्या बर्फीमध्ये देखील त्याचा रंग उतरेल. त्यामुळे आपल्याला फक्त अलवार शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की त्यांना गार करून घेऊया आणि गार झाल्यानंतर त्यांची आपण संपूर्ण साल काढून घेणार आहोत. साल काढून झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्यांच्या वर काहीही नाही दिसत आहे. बघा किती सुंदर असे आपले शेंगदाणे भाजून झालेले होते. त्यांना आता आपण मिक्सरच्या जारमधून वाटून घेऊया. आपल्याला शेंगदाणे जास्त बारीक न करता थोडे जाडसर ठेवायचे आहेत, जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती खाताना आपल्याला मऊ आणि छान अशी लागेल. बघा छान असं आपलं जाडसर शेंगदाणे वाटून झालेले आहेत. आपण जे राहिलेले शेंगदाणे होते त्यांना देखील छान असं वाटून घेऊया. आपल्याला जाडसर शेंगदाण्यांमुळे आपली जी बर्फी आहे ती खूप छान होते आणि खाताना देखील छान लागते. कारण जर आपण पूर्ण बारीक असं शेंगदाणे वाटून घेतले तर ती बर्फी आहे ती थोडी चिकट होते. त्यामुळे नक्कीच या पद्धतीने जाडसरच शेंगदाणे ठेवा. त्यानंतर आपण पाक तयार करून घेणार आहोत. पाक तयार करण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलेलं आहे. आपल्याला पाक तयार करताना यात साखर आणि पाण्याचाच उपयोग करायचा आहे. यात आपल्याला काहीही घालायचं नाही, जेणेकरून आपल्या उपवासाला लागणाऱ्या बर्फीत फक्त उपवासाला चालतील तेवढेच पदार्थ आपल्याला घालायचे आहेत. खूप छान असा आपल्याला एक तारीख पाक तयार करायचा आहे. आपल्याला पाक अजिबातच घट्ट करायचा नाही आहे. जर आपला पाक पक्का झाला तर आपली बर्फी देखील कडक होईल आणि ती खायला चांगली लागत नाही. त्यामुळे नक्कीच एक तारीख पाक तयार करा, ज्यामुळे आपली बर्फी आहे ती मऊसूत होईल आणि तोंडात ठेवताच ती विरघडेल. बघा किती छान असा आपला पाकही तयार झालेला आहे. पाक तयार झाल्यानंतर आपण त्यात जे बारीक वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट होतं ते घालूया आणि छान असं एकजीव करून घेऊया. आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी छान असं फेटत राहायचं आहे आपण, जेणेकरून आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे त्यामध्ये पाकाचा गोळवा निर्माण होईल आणि छान असं मिश्रण आपलं तयार होईल. बघा छान असं आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता आपण त्या पुढील कृतीसाठी आपल्याला बर्फी करण्यासाठी आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. प्रत्येक वस्तू म्हणजे जसं तुम्ही ढोकळा बनवा किंवा कुठलीही बर्फी चिक्की काहीही बनवा, सुरुवातीला आपल्याला ज्या जागेवर ती बर्फी किंवा ढोकळा टाकायचा आहे तिथे आपल्याला तूप किंवा तेल नक्कीच लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो पदार्थ त्यामध्ये ओतणार आहोत तो सहजच निघेल आणि आपल्याला अजिबातच कष्ट उचलावे लागणार नाहीत. बघा छान असं आपण एका ब्रशच्या साहाय्याने पसरून घेऊया आणि मग आपण जे आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे ते त्या ताटात टाकूया. छान असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो चमचा त्यासाठी वापरलेला आहे त्यानेच आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. ही बर्फी आहे की नाही सोपी, खूप छान. ज्यांनी कधीही या पद्धतीने बर्फी बनवलेली नसेल त्यांना देखील नक्कीच जमेल. बघा आणि डॅब डॅब करून आपण संपूर्ण कडेने छान असं आपलं बर्फीचं मिश्रण पसरून घेऊया आणि वरून आपण थोडे बदामाचे काप टाकून घेऊया. काजूचे कापही तुम्ही टाकू शकता, परंतु आम्ही इथे फक्त बदामाचेच काप टाकलेले आहेत. बघा किती छान असं स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही एका वाटीला थोडं तूप लावून घेतलं मागच्या बाजूने आणि त्याने आपल्या बर्फीवर डॅब डॅब करून घेत आहोत, जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती थोडी दिसायला चिकनी दिसेल आणि कळा पाळताना अजिबातच त्रास जाणवणार नाही. बघा आता आपण ओलं असतानाच त्यावर कळा पाळून घेत आहोत, जेणेकरून आपण जेव्हा गार झाल्यानंतर बर्फी काढू तेव्हा आपल्याला बर्फीचे एक एक पीसेस छान असे मिळतील, अजिबातच एकमेकांना चिकटणार नाहीत. बघा छान असं आपण कळा देखील पाळून घेतलेले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने देखील कळा पाळून घेऊया. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही ही बर्फी करू शकतात. खरंच खायला खूप छान लागते.
नक्कीच ट्राय करा प्रत्येकाने. आणि आज उपवास आहे त्यामुळे नक्कीच उपवासाला चालणारा पदार्थ आहे. बघा छान अशा आपल्या कढया देखील पाळून झालेल्या आहेत. आता आपण आपली बर्फी काढून घेऊया. खूप छान अशी आपली बर्फी झालेली आहे. आता आपण सुरुवातीला कळा मोकळ्या करून घेऊया, कारण कुठलीही वस्तू करताना आपल्याला आधी कळा मोकळ्या करायच्या आहेत. जर आपण आतमधूनच काढायला सुरुवात केली तर ते व्यवस्थित जमत नाही. त्यामुळे नक्कीच कळेच्या साईडने एक बर्फी काढा आणि त्यानंतर आपण आपल्या संपूर्ण बर्फी काढून घेऊया. बघा खूप सोप्या पद्धतीने ही बर्फी तयार झालेली आहे. त्यामुळे नक्कीच एकदा प्रत्येकाने ट्राय करा. आहे की नाही छान. आणि आपण शेंगदाणा जरा जाडसर ठेवल्यामुळे आपल्या बर्फीला टेक्स्चर देखील छान आलेलं आहे. जर आपण बारीक वाटून घेतलेला शेंगदाणा घेतला असता तर बर्फी अशी दिसली नसती. जर तुम्हाला आमची बर्फी बनवण्याची साधी सोपी आणि झटपट पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिसाद आमच्यासाठी भरपूर मोलाचा आहे. त्यामुळे नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.